बंजारा समाजाकडून आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महागाव येथे महागाव तालुक्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीने एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणी संदर्भात चक्काजाम आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटमधून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम बंजारा समाजाच्या वतीने हैदराबाद गॅझेटमधून बंजारा समाजाच्या नोंदी असून त्याच धर्तीवर बंजारा समाजाला सुद्धा एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळेस मोठ्या प्रमाणात महागाव तालुक्यातील सकल बंजारा समाज उपस्थित होता। मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, महागाव। नमस्कार, आज आपण महागाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत। सकल बंजारा समाजामार्फत एसटी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे। काही बंजारा बांधव आपल्या सोबत आहेत। काय सांगसाल, काय मागणी असतील तुमच्या आरक्षणाच्या संदर्भाने? सर्वात पहिली मागणी म्हणजे फार पूर्वी 1972 पासूनची मागणी आहे की बंजारा समाज हा ट्राईबच्या कॅटेगरीमध्ये आहे, आजही आहे। आंध्रात असो, तेलंगणात असो, आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावं ही महत्वाची मागणी आहे। आणि आता जे नेमकं मराठा आरक्षण जे जाहीर झालं हैदराबाद गॅझेटियरच्या अनुसार, तर त्याच हैदराबाद गॅझेटियर मध्ये बंजारा समाज हा आदिवासी आहे असं त्या गॅझेटियर मध्ये क्लिअर लिहिलेलं आहे। म्हणूनच एका समाजाला जर तुम्ही तो न्याय लावत असाल, हैदराबाद गॅझेटियरचा मराठ्याला जर कुणबी म्हणत असाल त्यानुसार, तर आमची मागणी सुद्धा तेच आहे की हैदराबाद गॅझेटियर नुसार बंजारा समाजाला सुद्धा आदिवासी मध्ये आम्हाला समाविष्ट करून घ्यावं। आणि राहिला प्रश्न आदिवासी बांधवाचं आरक्षण आम्हाला नको, हे जे 2.5% आहे आमचं व्हीजेएनटीचं, हे तुम्ही त्याच्यात इन्क्लूड करा, 9.5% करा किंवा 10% करा। आणि आम्हाला त्या कॅटेगरीत जर देता येत नसेल तर समकक्ष सर्व सोयी सुविधा शैक्षणिक विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आमची मागणी आहे की आदिवासी एसटी कॅटेगरीमध्ये बंजारा समाजाला देण्यात यावं, एवढी शासनात। आपण पाहतो की आज तुम्ही चक्काजाम आंदोलन जे आहे आरक्षणाच्या संदर्भाने केली, त्यानंतरची पुढची काय रणनीती राहील तुमची? आता आमची जी भूमिका आहे, जे अख्खा महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची एकच भूमिका आहे की एसटी आरक्षण मध्ये आम्हाला प्रवर्गामध्ये समाविष्ट करावा। हे आमची एकच तालुक्याची नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामधून आहे, देशामधून आहे। तर जोपर्यंत आम्हाला हक्क, अधिकार आणि आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत बंजारा समाजाचा लढा चालूच राहणार। हा तर महागावामध्ये झालाय, याच्या पुढे मुख्यमंत्री जवळ जाणार, फडणवीस साहेबांकडे मंत्रालय बंद करणार, त्याच्यानंतर नाही झालं तर दिल्लीमध्ये जाणार। हे बंजारा समाजामध्ये ताकद आहे। तर एवढंच बोलून थांबतो। काय सांगसाल आरक्षणा संदर्भाने तुमची मागणी आणि काय काय मागण्या असतील तुमच्या? सर्वांना जय महाराष्ट्र, जय सेवालाल। सर्वप्रथम मी आपणास सांगू इच्छितो की बंजारा समाज हा मुळातच अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात आहे। आपल्याला सर्वांना माहित आहे 1871 ची जनगणना आणि 1931 ची जनगणना, त्यामध्ये बंजारा समाजाचा स्वतंत्र आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश होता। ऐकून घ्या। त्याच्यानंतर 1871च्या कायद्यामध्ये पण आम्हाला क्रिमिनल ट्राईब्स मुलांचा उल्लेख होता। त्याच्यानंतर 1901 ते 1948 पर्यंत निजाम राजवटीमध्ये हैदराबादचं जे गॅझेटियर आहे त्यामध्ये स्वतंत्र बंजारा समाजांचा लंबाडा जातींचा उल्लेख स्वतंत्र आदिवासी प्रवर्गामध्ये केलेला आहे। तेवढंच नव्हे तर या देशाच्या 5 राज्यांमध्ये म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, ओरिसा आणि झारखंड या 5 राज्यांमध्ये बंजारा समाज अनुसूचित जातीत आहे। तर समजण्याचा विषय असा आहे की जो निजाम स्टेट पहिले होतं, जिथे म्हणजे जिवती तालुका, चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा आणि हिंगोली, नांदेड, त्या या पट्ट्यातला पूर्ण